बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका सौ वृंदा कांबळी लिखित कथा पुढचं पाऊल. वैशाली, या महिन्यात 25 तारखेला ईद आहे, माहिती आहे ना? तुम्ही जेवायला यायचं आहे. आमच्याकडे शाकाहारी पण असणार. वहिदाच्या या बोलण्यावर वैशाली मोठ्यानं हसली. हो ग, माहिती आहे. आणि तुझ्याकडे ईदला काय मी आत्ता प्रथमच येणार आहे का? दोघीही हातात हात घेऊन तरुणीच्या उत्साहाने खळखळून हसल्या. चल निघते ग. हा चला, खुदाहाफिज. खुदाहाफिज असं म्हणून हसत हसत पायऱ्या उतरून जाणाऱ्या पाठमोऱ्या वैशालीकडे वहिदा खूप वेळ पाहतच होती. वरून गंभीर चेहरा असणाऱ्या वहिदाचं मन तळापासून ढवळलं गेलं होतं. वळणावर जाऊन वैशालीने वळून परत एकदा हात दाखवला आणि ती दिसेनाशी झाली. वैशालीने आज 2 व्हीलर आणली नव्हती. बहुधा आता ती रिक्षानेच जाईल. वैशाली आपल्या जिवलग मैत्रिणीला वहिदाला भेटायला म्हणून आली आणि संत पाण्यात मोठा दगड टाकून गेली. वहिदाच्या मनाच्या जलाशयात वलयामागून वलय निर्माण होत होती. त्या विचारांचा भोवरा बनत होता. वहिदा त्या भोवऱ्यात गटांगळ्या खात होती. नमाज पढ़ने का वक्त हुआ असं म्हणत ती झटकन उठली. डोक्यावरून पदर घेऊन कानामागून आणून तिने गळ्याशी गाठ मारली. स्टँडवर वस्त्र अंतरून त्यावर कुराण उघडून ठेवले. मान खाली घातली. दोन्ही हातांची ओंजळ करून ती अल्लाकडे दुआ मागू लागली. पण मनाची नेहमीप्रमाणे एकाग्रता होतच नव्हती. वैशालीने आणलेल्या प्रस्तावाचा आपण कसा विचार करायचा? निलूशी कसं बोलायचं? निलूशी या विषयावर बोलायचं की नाही? कोणता निर्णय आणि कसा घ्यायचा? घाई गडबडीत निर्णय घेऊन उपयोगाचं नाही. सर्व बाजूनी विचार केला पाहिजे. जमीरचाही विचार घेतला पाहिजे. एवढा कसला विचार करतोय आपण वेड्यासारखा? निलू आपली मुलगीच तर आहे. तिला आजपर्यंत सगळं मोकळेपणे आपण बोलत आलोच ना. जमीरला बोलण्यापूर्वी निलूशीच बोलून घेतलं तर? तिला पटलं तर आपण पुढे चर्चा करू. तिला आपण फोर्स थोडाच करणार आहोत. तिचं पुढचं सगळं आयुष्य पडलंय. तिच्या काळजीने एक एकदा रात्र रात्र डोळा नाही लागत. 1 वर्षाचा सरताज आहे तिच्या पदरात. निलूचं आपण अहित चिंतणार नाही याची खात्री आहे तिला. हो, निलूच्या मताचा विचार नंतरचा. पण आपण स्वतः अगोदर याचा विचार कसा करणार आहोत? कोणत्या अँगलने विचार करणार हे अगोदर आपलं आपण ठरवायला हवं. नंतर तो विचार तसाच निलूशी शेअर करता येईल. तिचा जो असेल तो निर्णय नंतर स्वीकारता येईल. आपण एकदा हाच प्रस्ताव वैशालीकडे मांडला होता. तो फेटाळताना तिने कोणता विचार केला होता तो तेव्हा आपल्यालाही पटलेलाच होता ना. आता परिस्थितीत बदल झाला असला तरी त्या दृष्टीने सगळ्या शक्यता पडताळून पाहायला हव्यात ना. वहिदाचा उलट सुलट विचारांचा गोंधळ सुरू होतो. वैशाली धुपकर आणि वहिदा सोलकर कॉलेजमध्ये एका वर्गात होत्या. वर्ग मैत्रिणीची गाढ जीवाभावाची मैत्री कधी झाली कळलंच नाही. योगायोगानं दोघींची सासरची घरही एकाच शहरात मिळाली. त्यामुळं एकमेकींची मैत्री दृढ राहायला पोषक वातावरण मिळालं. दोघींच्याही घरातील माणसं सुशिक्षित, समंजस होती. दोघेही एकमेकींच्या मातृत्वाच्या साक्षीदार आणि सहचारी. दोघींचीही मुलं एकाच मराठी मीडियमच्या हायस्कूलमध्ये शिकत होती. वहिदाची निलोफर म्हणजे सुंदर देखणी कळीच. एकदा आंतरशालेय स्पर्धेत निलोफरला फॅन्सी ड्रेस स्पर्धेत शाळेतून पाठवण्यात आले होते. स्पर्धेला पालकांनी पाल्याची तयारी करून न्यायचे होते. वहिदाकडे अचानक पाहुणे आले होते. वैशालीला मैत्रिणीची अडचण समजताच ती मदतीला धावली. निलूची सगळी ड्रेपरी वैशालीनं केली. हिरवीगार नऊवारी साडी, अंबाड्यावर वेणी, सोन्याचे वाटेल असे बाजारातले मोठे फूल, बाजारातलेच सगळे दागिने.
मोत्यांची कुडी, नथ, बिंदी एखाद्या गोष्टीतल्या राजकुमारीसारखी सुंदर दिसत होती. स्पर्धेला गर्दीत ती बावरली. वैशालीचा पदर धरून बिलगून बसली होती. कपाळावर भली मोठी कुंकवाची टिकली लावलेली. वैशालीला बिलगून बसले नीलू मुस्लिम मातापित्यांचे आहे असं कोणालाच वाटलं नाही. जवळून येणारे जाणारे नीलूच्या गालाला हात लावून जात, तुमची मुलगी सुंदर आहे असा गोड अभिप्राय हसत हसत देऊन जात. मराठमोळ्या ग्रामीण स्त्रीचा वेश आणि तिला दिलेली 5-6 वाक्य. तिला उत्तेजनार्थ नंबर मिळाला असला तर इतरांपेक्षा कौतुक तिच्याच वाट्याला जास्त आलं. घरी पोचवून नीलूची मीठ मोहऱ्याने वैशालीनेच नजर काढली. दोन्ही घरची मंडळी एकमेकांचे सणवार एकत्र साजरे करीत. ईदला वैशाली संदीप वहिदाकडे जात. उरूस असला की कव्वालीचा आनंद दोन्ही कुटुंब एकत्र बसून घेत. तर मंदिराच्या जत्रेतून दोन्ही कुटुंब एकत्र फिरत. देवळात केळी ठेवत तर पिराला वैशाली चादर चढवी. वैशाली आणि वहिदा यांचं नातं असं नक्की नाव देता न येणारं. एकमेकींना आपापलं सुख दुःख शेअर करीत. दोघीही एकमेकांच्या आवडीनिवडी जपत. वहिदाला गोड खूप आवडायचं. वैशालीने रव्याचे पाकातले नारळ घालून केलेले लाडू पहिला डबा वहिदासाठी भरला जायचा. नीलू ग्रॅज्युएट झाली. तिला BEdला घातली. नीलूला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल एवढं समर्थ बनवणं एवढाच हेतू होता. तिनं नोकरी करावी ही अपेक्षाच नव्हती. नाजूक प्रकृतीच्या नीलूला नोकरी, संसार, ओढाताण, दगदग झेपलीही नसती. वैशालीचा कौस्तुभ इंजिनियर होऊन चांगल्या कंपनीत मुंबईला लागलाही. नीलूसाठी अनेक मुलगे येत होते, पण वहिदाला एकही पसंत पडत नव्हता. चांगले शिकलेले मुलगे मिळणंही कठीण दिसत होतं. अज्ञान, गरिबी, बेकारी आणि शिक्षण सोडून वाम मार्गाला लागलेले जास्त दिसत होते. वहिदाला नीलूची चिंता होती. आपल्यासमोर तिला सुरक्षित पाहावं एवढीच तिची इच्छा होती. वहिदा नीलूचाच विचार करत बसली होती आणि एक विचार विजयसारखा मनात चमकून गेला. वैशाली आणि मी जीवाभावाच्या मैत्रिणी, सुखदुःखाच्या साक्षीदार. अगदी पती-पत्नीतल्या नात्यातली एकांतातली सुखदुःखही सांगितली आपण एकमेकांना. आपल्या नात्याच्या या घट्ट विनीत आपापले धर्म कुठेच अडसर ठरले नाहीत. नीलू तर मौसी मौसी करीत असते. कौस्तुभला माझ्याकडची खीर फार आवडते. मागून घेऊन खीर पितो तो. किती छान आहे कौस्तुभ ही. वैशाली माझ्याकडून बिर्याणी करायला शिकली. मी तिच्याकडून नागपंचमीचे पातोळे करायला शिकले. कुठे कोणता भेदभाव आहे आमच्यात? आमच्या धर्मात नीलूसाठी मला हवं तसं घर आणि मुलगा मिळत नाही. काय झालं धर्म बदलला म्हणून? धर्माचं नाव बदललं तरी माणसं तीच, त्याच आवडीनिवडी, तेच स्वभाव जे आपल्याला माहिती आहेत. नीलूला तिच्या धर्माप्रमाणे वागण्यास त्या घरात कोणतीच अडचण येणार नाही. उलट नीलू आपल्या डोळ्यांसमोर सुरक्षित राहील. कौस्तुभला फॉरेनचेही चान्सेस आहेत. आपली पोरं एकदा फॉरेनला गेली की मग कोणते धर्म आणि काय. कौस्तुभ आणि नीलूचा जोडाही किती छान दिसेल. दोघंही एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत आहेत. या दोघांचं लग्न करून दिलं तर सर्व दृष्टीने छान होईल. वैशालीबरोबर मी सगळ्या गोष्टी शेअर केल्या. अगदी आम्हा नवरा बायकोतलं बोलू नये ते तिला सांगितलंय. जमीरची बायकावर वाईट नजर राहते. माझ्या मामे बहिणीवर तो वाकडा डोळा ठेवून आहे हेही मी वैशालीला सांगितलंय. वैशालीने जमीरविषयीचे माझे अनेक गैरसमज दूर केले. दोघांवर पाळत ठेवण्याचे मार्ग सुचवले. रेड हँड सापडले तरच तू संशय घे. उगीच त्यांच्याविषयी संशय घेऊन आपला संसार बिघडवू नकोस. किती मूल्यवान सल्ले दिले अनेक वेळा तिने. मग हा विचार ही शेअर करायला काय हरकत आहे? दोघी मिळून शक्यतेचा सर्व बाजूनी विचार करू. त्या दिवशी वैशालीच्या घराच्या गच्चीवर दोघी बसल्या होत्या गप्पा मारत. बोलता बोलता विषय निलोफरच्या लग्नावर आला. वहिदा म्हणाली, क्या कहूँ वैशाली,
आमच्यात नीलूच्या जोडीचा मुलगा सापडत नाही. आहेत खूप, पण मला पसंतच पडत नाही. वैशाली मोठ्याने हसली. अगं, तुझी पसंती काय करायची आहे आता? नीलूची पसंती बघ ना. माझी पसंती तीच नीलूची पसंती ग. खात्री आहे तुला? हो ग, मला पूर्ण खात्री आहे. आपली अम्मी आपल्या भल्याचंच करणार याचा तिला पूर्ण विश्वास आहे. मग ठीक आहे. वैशू, एक विचारू? वैशू पुन्हा हसली मोठ्यानं. काही विचारण्यासाठी तुला परवानगीची गरज केव्हापासून वाटायला लागली? विचार ना. वहिदा थोडी अडखळली, काहीशी गंभीर झाली, थोडी थांबली. रागावणार नाहीस ना? अशा प्रश्नार्थक मुद्रेने तिने वैशूकडे पाहिले. वैशालीच्या चेहऱ्यावर नाही रागावणार असे जणू मोकळे प्रसन्न भाव दिसले आणि मग वहिदाने मनात साचले झटकन बोलून टाकले. खूप दिवसांपासून मनात वळवळणारा विचार झटकन शब्दातून बाहेर फेकला आणि उत्तराची उत्कंठेने वाट पाहत वैशालीकडे पाहत राहिली. वैशू, नीलू आणि कौस्तुभची जोडी कशी दिसेल? वैशालीने वहिदाच्या हातावर टाळी दिली, मोठ्यानं हसली. खरंच माझ्या मनातलं बोललीस. दोघांची जोडी किती छान दिसेल. दोघं एकमेकांना समजून घेऊन छान राहतील ना. मग करावा का विचार? जमीर को, इनको तो मैं समझाऊंगी. नीलू ही तैयार होगी. मुझे तो चलेगा. तुम्हारी राय क्या है बोलो. वैशाली काही क्षण गंभीर झाली. हा विषय मस्करीचा लाईटली न घेता वहिदा सिरियसली बोलते हे तिच्या लक्षात आलं. हिला आता कसं समजवावं अशा विचारात ती गंभीर बनली. तशीच गंभीरपणे बोलू लागली. हे बघ वहिदा, आपण माणसं म्हणजे प्रत्येक व्यक्ती, नंतर कुटुंब आणि आपला समाज, नातेवाईक, अन्य परिवार यांच्याशी जोडलेले असतो. बरोबर ना? आता आमच्या 3च माणसांच्या कुटुंबात म्हणशील तर कोणालाच प्रॉब्लेम येणार नाही. उलट तुझ्या माझ्या घराचं नातं अधिक घट्ट बनेल. पण जगताना व्यावहारिक पातळीवर आमचं तिघांचं एक कुटुंब एका मोठ्या समूहाशी जोडलं गेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ गणपतीसारख्या सणांना आम्ही देवकार्यासाठी म्हणजे धार्मिक कार्यासाठी एकत्र जमतो. लग्न, वाढदिवस अशा सोहळ्यांसाठी एकत्र जमतो. तेव्हा तेही एक जगण्याचाच भाग असते. तेथे इतरांकडून आपल्या नीलूला त्रासच होईल याची मी अगदी खात्रीच देते. एकेकांचे विचार माझ्या परिचयाचे आहेत आणि त्या प्रतिगामी शक्तींशी संघर्ष करण्यात विनाकारण आमची शक्ती खर्ची पडेल. संबंधामध्ये बिघाड निर्माण होईल. नीलूला त्रास दिला तर पर्यायाने आम्हा तिघांनाही त्रास होईल. त्यापेक्षा तुमच्याच धर्मात एखादा चांगला मुलगा शोधूया ना. वैशाली गंभीरपणे वहिदाच्या पाठीवर हात ठेवून समजावणीच्या सुरात एकाच दमात सगळं बोलून गेली. लेकिन इसमें कोई पाप तो नहीं है ना? पापाचं काही नाही ग इथे. हे पाप नाहीच, पण पुढे होणारे त्रास, विरोध, अडचणींचे डोंगर, सगळ्या गोष्टींचा मनस्ताप होणार. हा, ये तो सच है. गंभीर विषयावर बोलताना वहिदा मध्येच कधीतरी हिंदीत बोलायची. हो, पटतंय ग तुझं बोलणं, पण काय करू? माझ्या नीलूसाठी चांगला मुलगा कुठे शोधू मी? तिला सुखात राहिलेली मला बघायचंय. वहिदाचे डोळे नीलूच्या काळजीने पाझरू लागले. हे बघ वहिदा, नीलूला सुखात पाहायचं आहे ना, तर काही गोष्टी तुला स्वीकाराव्या लागतील नव्याने. काही तुझी तत्व सोडावी लागतील. म्हणजे काय करायचं? हे बघ, चांगला मुलगा याची एक व्याख्या निश्चित कर. म्हणजे सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी मिळतीलच असं नाही. ज्या पाहिजेत त्यांना प्राधान्यक्रम लाव. त्यातल्या किती मिळाल्यास ते स्वीकारायचं हेही ठरव. म्हणजे असं, मुलगा श्रीमंत, सुशिक्षित, देखणा, निर्व्यसनी, सुस्वभावी असावा ही आपली अपेक्षा, बरोबर ना? हो.
मग यात प्रथम कशाला महत्त्व द्यायचं? तर शिक्षण, मिळकत. अशावेळी एखादा मुलगा देखणार नसेलही, मग देखणार नाही म्हणून तुम्ही नाकारणार का? एखादा सगळं छान असून व्यसनी असेल तर तो स्वीकारायचा का? अशा मुद्द्यावर आपण आलेल्या मुलाविषयी चौघेजण बसून नीलूलाही बरोबर घेऊन चर्चा करू, त्यातून ठरवू. ठीक है, ऐसा ही करने का. सलीमच्या स्थळाचा विचार करताना सर्व बाजू छान बळकट होत्या, पण आर्थिकदृष्ट्या तो तेवढासा सेटल नव्हता. नीलूला तर देखणाच हवा हा हट्ट होता. शेवटी त्याला आपण आर्थिक मदत करून त्याला धंद्याला उठाव द्यायचा असं ठरवून नीलूचं लग्न करून दिलं. वैशालीच्या कौस्तुभचंही एका श्रीमंत बापाच्या एकुलत्या एक इंजिनियर मुलीशी लग्न झालं. दोघींच्याही मुलांचे संसार सुरू झाले. दोघेही जोडपी आपापले आयुष्य जगायला मोकळी झाली. पण नियतीला हे बघवत नव्हतं. 2च वर्षाच्या आत कौस्तुभचा पत्नीशी डिव्होर्स झालाही. तिला म्हणे मूल नको होतं. प्रेग्नन्सी आहे असं समजताच ती खूप चिडली. ॲबॉर्शन करून आली. त्यावरून त्यांचं खूप मोठं भांडण झालं. ती माहेरी गेली, ती आलीच नाही. डिव्होर्स झाला सुद्धा. नीलूचा सलीमबरोबर संसार चालू होता. नीलूच्या सरताजचा जन्म झाला. सरताज 8 महिन्यांचा होतो आहे तोच कार ॲक्सिडेंटमध्ये सलीमचा जागीच मृत्यू. केवढा भयानक प्रसंग होता वहिदा जमीरवर. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, डोकं जोरात आपटून मेंदू बाहेर आलेला, जड वस्तूनं ठेचल्याप्रमाणे चेहरा काळा निळा पडला सलीमचा अचेतन देह पाहताना वहिदाची शुद्ध सरपली. ती स्वतःला सावरणार की नीलूला सांभाळणार? जीव घेणा दुःखद प्रसंग. वैशालीनं खूप मदत केली त्यावेळी, आधार दिला त्या प्रसंगी, धावपळ केली दोघांनीही खूप. आता 8 महिन्याच्या सरताजला घेऊन निलोफर घरी मम्मीकडे आली, ती कायमचीच. परत 6 वर्षानंतर तोच या दोघांनाच एकत्र करण्याचा प्रस्ताव घेऊन वैशाली वहिदाकडे आली होती. वहिदा, प्लीज रागावू नकोस, पण मी काय म्हणते, सरताजला आपण दोघी सांभाळू शकतो. नीलू आणि कौस्तुभला एकत्र आणलं तर, त्यांची दुसरी शादी करून दिली तर, माझ्या कौस्तुभचं एकाकीपण पाहवत नाही ग मला. आणि आपली नीलू तरी अशी तुझ्याकडे किती दिवस तू ठेवणार आहेस? एक विचार सोडून त्या दिवशी वैशाली गेली. पण वहिदा विचारांच्या भोवऱ्यात सापडली होती. खूप विचार करून तिनं वैशालीशी बोलायचं ठरवलं. वैशू, तू सांगितलेला विचार खूप चांगला आहे ग. मला तर असं घडावं असं पूर्वीपासूनच वाटतंय. पण दुसऱ्या बाजूने विचारही करायला हवा आहे. काय हे, आमच्या धर्मातली अनेक स्थळं नाकारून आम्ही अगोदरच लोकांना दुखावलं आहे. तिच्या दुसऱ्या शादीसाठी ही स्थळं येत आहेत आणि अलीकडे आमच्या लोकांना कडवेपणा अधिकच तीव्र होतोय. आपण मुलांची शादी करून दिली आणि या दुखावलेल्या लोकांनी उद्या कौस्तुभला त्रास दिला तर? हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. विनाकारण सर्वांनाच त्रास व्हायचा, त्यापेक्षा नकोच ते. वैशूलाही वहिदाचं म्हणणं पटलं. तो विषय तिथेच संपला. भाजी फोडणीला टाकता टाकता वैशालीचा मोबाईल वाजला. वाकून पाहिलं तर कौस्तुभचा फोन. वैशालीनं गॅस बंद केला आणि उत्सुकतेने मोबाईल उचलला. अरे, माझ्या बाब्याचा फोन, असं म्हणत कानाला लावला. खरं तर तो रात्री फोन करतो, दिवसभर बिझी असतो तो. आता कसा काय फोन म्हणून वैशालीनं सावशक्तेने फोन उचलला होता. आई, मी व्हॉट्सअपवर फोटो पाठवलेत, बघ ते. माझ्या मैत्रिणीचे आहेत. तिचं नाव ॲनी डिसोजा असं आहे. सध्या आम्ही माझ्याच फ्लॅटवर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतोय. दोघांनाही पटेल आपलं असं वाटलंच तर आम्ही रजिस्टर लग्न करणार आहोत. तुमची ओळख करून देण्यासाठी उद्याच मी तिला घेऊन येतो घरी. आम्ही दोघांनीही 4-4 दिवस रजा घेतली आहे. पुढे आम्हाला वेळ मिळणार नाही. हा ठीक आहे,
या तुम्ही. वैशालीने फोन कट केला आणि ती धपकन बसली खुर्चीत. सगळे निर्णय स्वतःच. आम्हाला विचारण्याची गरजही वाटली नाही. आणि इथे आम्ही याच्या काळजीने जीव अर्धे करतोय. ठीक आहे, तो तरी आनंदी राहील ना. काय ते करू देत. मनाची आपणच समजूत घालीत वैशाली यांत्रिकपणे उठली. अहो, ऐकलत काय? कौस्तुभचा फोन. औंढागिरीत ती बोलली. हो हो, माहिती आहे मला. माझ्याशी आत्ताच बोललाय तो. वहिदा शांत बसली होती. सरताज अंघोळ घातल्यावर झोपला होता. निलू वहिदाच्या अवतीभोवती वावरत होती. वहिदा आपल्या पोरीचाच विचार करत होती. अम्मी, मुझे कुछ कहना था तुझे. हाँ हाँ बेटा. क्या बेटा, बोलो ना. माँ, मैं दूसरी शादी के बारे में पूछने वाली हूँ. दूसरी शादी? कुणाबरोबर? वहिदाने एकाच दमात प्रश्न विचारले. माँ, तुमको पसंद नहीं होगा, लेकिन मैं कभी नहीं बोली. आज बोलने का साहस करती हूँ. माँ, तुम गुस्से में तो नहीं आओगी? नहीं नहीं बेटा, बोलो. कुछ भी सुनने को तैयार हूँ मैं. माँ, मैं शादी करने वाली हूँ. शादी? किससे? कौस्तुभ से? माँ, नाही ग. अशी काय करतेस? कौस्तुभ कुठून आणलास मध्येच? अगं, माझा BEdचा एक क्लासमेट आहे. मुंबईमध्ये कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. PhD झालेला आहे. डॉक्टर संतोष परब. आमचं तेव्हापासून अफेअर होतं, पण सांगण्याचं धाडस झालं नाही. त्यानं अजून लग्न केलेलं नाही. तो माझ्याबरोबर लग्नाला तयार आहे. शादी? संतोष परब यानी हिंदू? हा तो क्या हुआ मम्मी? आता कुठे राहिला एवढा भेदभाव? ठीक आहे, अल्लाह की मर्जी. वहिदाने एक दीर्घ निश्वास टाकला. दोघींच्याही मुलांनी आपापल्या मर्जीनुसार पुनर्विवाह केले. दोघांचीही मुलं रजिस्टर लग्न करून आपापल्या नवीन संसारात रमली. खूप दिवसांनी वहिदा आणि वैशाली एकमेकींना भेटत होत्या. दोघीही काहीच बोलत नव्हत्या. अपराधी नजरेनं जणू एकमेकींकडे पाहत होत्या. दोघींनीही एकमेकींना मिठी मारली. आज कित्येक दिवसांचा मनावरचा ताण अश्रूंमधून वाहून जात होता. एकमेकींचे पाठीवरून फिरणारे हात स्पर्शातून निशब्दपणे सांत्वन करीत होते. दोघींना आज एकमेकीचा खूप आधार वाटत होता. दोघींनी अश्रूंना मुक्तपणे वाट करून दिली होती. दोघींच्याही मनात सारखेच विचार येत होते. आम्ही एकमेकींना जवळच्या मैत्रिणी मानलं, पण त्या नात्यात आमच्याही नकळत धर्माच्या सीमारेषा राहिल्याच. आपण आपल्याही नकळत त्या गोंजारीत बसलो, पण आमची मुलं त्या पुढचा विचार करणारी ठरली. त्यांनी आमच्याही पुढे एक पाऊल टाकलं. हेच आम्ही आमच्या मुलांसाठी अगोदरच पाऊल उचललं असतं तर आज आमचं नातं अधिक घट्ट झालं असतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.